पंच म्हणून काम बघतील ते अमित गोलतकर आणि सुशांत मांजरेकर. रॉक अँड रोल 11 वर्सेस GI11. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय आणि GI11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विक्रोळीच्या क्रीडानगरीत आज आपण बरेच नावाजलेले आणि गाजलेले खेळाडूंना आपण इथं पाहिलं आणि तसेच नावाजलेले आणि गाजलेले खेळाडूंचं खेळ इथे बघण्यासाठी जमलेले सर्व प्रेक्षक. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. जिल्हा 11 कडून फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेले फलंदाज आकाश जहागीर आणि प्रथमेश बेलछेडा आणि रॉक अँड रोल संघाने घेतलेले क्षेत्ररक्षण आणि त्यांच्याकडून रॉक अँड रोल संघाच्या 12व्या खेळाडूला मी विनंती करतो की त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रॉक अँड रोल संघाचा 12वा खेळाडू कृपया स्टेज जवळ यायचंय. रॉक अँड रोल संघाचा 12वा खेळाडू एक छोट्याशा विश्रांतीनंतर आपण सामन्याला सुरुवात करतोय. रॉक अँड रोल विरुद्ध GI11 आणि रॉक अँड रोल संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल की त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रॉक अँड रोल संघाचा 12वा खेळाडू शॉर्टबॉल आणि अपूल करण्याचा प्रयत्न आणि इथे एक धावेने संघाचं खातं खुलतंय ते प्रथमेशच्या माध्यमातून आणि एक गोलंदाजीसाठी आपण बघतोय तो कांजी याला आणि त्याचा सामना करतील ते आकाश. प्रथमेशच्या बॅटमधून निघालेली पहिली धाव आणि संघाचं उघडलेलं खातं, स्वतःचं उघडलेलं खातं आणि एक चेंडू 1 रन. यानंतर आकाश सामना करतो कांजी याचा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि चांगला पूल केलेला हा चेंडू आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ते 5च्या घरात. एक नियंत्रणात दिसलेला हा फटका
कांजी. दोन्ही आखूड टप्प्याचा केलेला मारा आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू घेऊन येतो कांजी आणि सामना करते आकाश. लोअर फुलटॉस आणि त्याला एक दिलेली दिशा आणि या दिशेचं जाऊ दे परिवर्तन ते 4 धावेमध्ये आणि या 4 धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावतेतील 9च्या घरात. पॉवर प्लेचा एक सुरेख फायदा उचलतानाही दिसतोय तो आपल्याला आकाश. आणि कांजी याला आपल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच परिवर्तन करावे लागतील. पहिलं आणि दुसरं असलेलं पॉवर प्लेचा षटक फलंदाजासाठी पर्वणी असेल तर गोलंदाजासाठी त्याची क्षमतापणा लावणारे हे षटक असेल. कांजी याचा पुढील चेंडू सामना करतील ते आकाश आणि फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव. या एक धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावतेतील 10च्या घरात. 4 चेंडू 10 धावा. उंचपुरा गोलंदाज कांजी. सामना करतील ते प्रथमेश. आणि एक वेगवान चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आणि कांजी याला इथे आता सूर गवसलाय. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या ती स्थिर ती 10च्या घरात. आणि एक चांगला यॉर्कर लेन टाकलेला चेंडू आणि 2 निर्धाव चेंडू शेवटचे 2 निर्धाव चेंडू टाकून GI11 संघाला 1 ओव्हर नंतर 10 धावेंवर थांबवण्यात यश. एक चांगलं षटक म्हणता येईल. आणि रॉक अँड रोल संघ ज्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पॉवर प्लेचं एक चांगलं षटक इथे पाहायला मिळालं ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये फलंदाज वरचढ दिसला तर पुढील 3 चेंडूमध्ये गोलंदाजाने हम भी किसी से कम नहीं ह्याचा इथे प्रचिती करत 2 निर्धाव चेंडू टाकून आपल्या संघाला स्पर्धेत ठेवलेत. आणि कांचीची जागा घेण्यासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळतील ते डाव्या हाताचे गोलंदाज राहुल जोगाडिया. एक नावाजलेले गोलंदाज, एक फिरकीपटू, तेवढाच वेगवान गोलंदाज टाकण्याची क्षमता असलेले राहुल जोगाडिया आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतील ते राहुल जोगाडिया रॉक अँड रोल संघाकडून. आणि एक चांगला चेंडू त्याला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होऊन थ्रो होत नाही तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 11च्या घरात. राहुल जोगाडियाचा सामना करते ते प्रथमेश. पहिल्या षटकात शांत दिसलेले प्रथमेश ह्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फलंदाजी जादू दाखवणार की फिरकीपटू राहुल जोगाडिया आपली जादू दाखवेल ह्याकडे सर्वांचे लक्ष. आणि या बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव आणि ह्याच एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 12. पहिल्या षटकात ज्याने 2 चेंडूवर 2 चांगले चौकार लगावले तो आकाश सामना करेल. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी विकेटच्या मागे जे लहान पोरं खेळतात त्यांना तिथून हलवायचंय. आणि तत्पूर्वी राहुलची जादू इथे चालतीये आणि पूल करण्याचा एक केलेला प्रयत्न इथे असफल ठरला आणि एक लय मध्ये दिसणारा आकाश जहांगीर याला त्याने माघारी परतवलाय. आणि राहुल जोगाडिया ह्याची जादू इथे चालली. आकाशला मागे परतवून त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो. तनुष कोटियन. विक्रोळीच्या नावामध्ये एक मानाचा तुरा खोचणारे तनुष कोटियन यांचं इथे फलंदाज क्रीजवर आगमन आणि सामना करते ते राहुल जोगाडियाचा.
वेगवान गोलंदाज आणि हा एक चांगला डॉट चेंडू म्हणता येईल आणि इथून पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना भारावून ठेवणारा राहुल जोगाडिया. प्रथमेश अजूनही त्याची बॅट इथे शांत आपल्याला दिसते. पुढील चेंडूचा सामना करेल प्रथमेश आणि हा एक चांगला फ्लिक केलेला चेंडू जोपर्यंत चेंडू फील्ड होऊन थ्रो होत नाही तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर करत होते पण दोन धावेनंतर धावसंख्या स्थिरावते ती 15. लोअर फुल टॉस आणि त्यावर टोलवलेला हा चेंडू आणि जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव नाही 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 17. 2 षटकांच्या खेळानंतर 17 धावा एक गडी बाद. आणि त्याच दरम्यान स्टेजवर आपले आदरणीय विक्रम कदम आणि अश्वजित गिरवलीकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा जाऊयात क्रिकेटच्या मैदानात आणि रॉक अँड रोल संघाने आतापर्यंतचा आपला घेतलेला फिल्डिंगचा निर्णय का आम्ही आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सार्थ ठरवलंय ते दोन्ही गोलंदाज कांजी आणि त्यानंतर राहुल जोगाडिया. आणि आता वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत ते. गुजरात म्हणून एक नाव आले एक वादळ निघालं आणि ते आज विक्रोळीमध्ये आपला थरार दाखवण्यासाठी आले ते राजेश नायडू. गुजरातचं हे वादळ आणि त्याचा पहिला चेंडू 1 धाव आणि या 1 धावेच्या मदतीने तनुषने आपले इथे खाते उघडले आणि सांघिक धावसंख्या झाली ती 18. राजेश नायडू एक वेगवान टाकलेला चेंडू फुलटॉसचा चेंडू आणि त्याला ड्राईव्ह स्वरूपात 1 धावेत तब्दील केलं आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 19. तनुष मुंबईची शान आणि विक्रोळीचा अभिमान तनुष आणि त्याला रोखणार राजेश नायडू की तनुष वर चढणार आणि एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 20. तीन चेंडू मध्ये 3 धावाच फक्त खर्च केल्यात. एक चांगला वेगवान गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो तो राजेश नायडू यांच्याकडून. हलक्या हाताने खेळलेला चेंडू आणि एका धावेवरच थांबवलंय ते फलंदाजाला. खूप चांगल्या गोलंदाजीचा नजारा आपल्याला इथे दाखवत आहेत ते राजेश नायडू आणि धावसंख्या स्थिरावते ती 21. इथे तनुषची बॅट तापली. इथे तनुषने आपला मुंबईचा झटका दाखवला आणि गुजरातच्या वादळावर तुटून पडला तो तनुष आणि या 6 धावा. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 27. मुंबई वर्सेस गुजरात ही लढत म्हणायला हरकत नाही. तेवढाच गुणवंत आणि शैलीवंत गोलंदाज पुन्हा आपली कमबॅक करणार की तनुषची बॅट इथे पुन्हा तळपणार.
तदरम्यान विक्रोळी विधानसभा संघटक परमजी यादव यांचं इथे आगमन झालंय, तर त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. एक चांगला चेंडू या कलींचा टाकलेल्या चेंडूवर 2 धाव घेण्यात यशस्वी ठरला तो तनुष. आणि या चेंडू नंतर ओव्हरची समाप्ती आणि सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 29च्या घरात. एक गडी बाद 29. मी राहुल बोडकर याला विनंती करतो की त्यांनी विक्रम कदम यांचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया ज्याने दुसरं षटक यशस्वीरित्या हाताळलं, तो राहुल जोगाडिया. आणि इथे प्रथमेशही मीही आता थांबणार नाही आणि ह्याच हेतूने हा खेळलेला फटका आणि 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 33च्या घरात. 3 षटक आणि 1 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत संपला आणि धाव संख्या झाली ती 33. प्रथमेश सामना करतील ते राहुल जोगाडियाचा. फिरकीचा जादूगर की प्रथमेशची बॅट. चांगला टाकला चेंडू, तेवढाच चांगला खेळला फटका आणि थोडस इथे झालेलं फंबल आणि या क्षेत्ररक्षणाची चूक आणि परिणाम स्वरूप एका धावेचं झालेलं 4 धावेत परिवर्तन. आणि या 4 धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावतेतील 37च्या घरात. दोन चेंडू आणि एकूण धाव संख्या स्थिरावते ती 37. प्रथमेश आता इथे प्रथमेशची बॅट आता इथे बोलतीये. जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला शांत दिसला, ज्याच्या बॅटमधून कमी स्कोर आले, पण आता इथे प्रथमेशची बॅट चालतीये. 2 चेंडूंमध्ये त्याने 2 चौकार लगावलेत. फुटलेला बॉल, त्यामुळे चेंडू बदलण्यात आला आणि एक सुरेख चेंडूची इथे सांगता आणि निर्धाव चेंडू. प्रथमेश 2 बॉलमध्ये जे 2 चौकार लगावले, त्यानंतर हा निर्धाव चेंडू नक्कीच राहुल जोगाड्याच्या कमबॅक साठी होता आणि इथे प्रथमेशला त्याने थांबवलंय. ह्या चेंडूवर त्याने थांबवलंय. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा बघूयात. राहुल जोगाडिया सामना करते प्रथमेश आणि हा उंच टोलवलेला चेंडू आणि सीमा रेषे बाहेर षटकार. एक सुरेख फलंदाजीचा नजारा दाखवलाय तो प्रथमेशच्या बॅटने आणि प्रथमेशची दर्जेदार फलंदाजीच्या मदतीने या 6 धावा आणि टोटल धाव संख्या स्थिरावते ती 43. चार चेंडूंचा खेळ. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना
राहुल जोगाडिया थोडेसे महाग षटक म्हणण्यास हरकत नाही. या षटकामध्ये 2 चौकार, 1 षटकार लगावला गेलात आणि थोडासा भेटलेला चेंडू हा आणि आज खराब चेंडूला सीमारेषे बाहेर धाडण्याचं मी काम करेल आणि हा एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 49 धावा झाल्यात त्या संघाच्या सांघिक 49 आणि या षटकातील शेवटचा चेंडू राहुल जोगाडीचा आणि मारा इथं फसलाय आणि तरीही त्याचं एक बाईकच्या स्वरूपात ही 1 धाव आणि या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 50. संघाचं इथे अर्धशतक आणि आपण आतुरतेने ज्या आवाजाची वाट पाहत होता तो आवाज इथे आलेला आहे आणि त्या एक बुलंद आवाज चंदू सर यांना मी माईकवर येण्याची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद करणजी भुजबळ. स्कोर जर पाहिला तर 50 झालाय. आमदार चषक 2021 या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य आणि नुकतीच ज्यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाली असे या परिसराचे लोकप्रिय आमदार सुनीलजी राऊत साहेब यांचा सन्मान करणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी जर एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला JI11 आहे आणि दुसऱ्या बाजूला रॉक अँड रोल यांच्यातील ही मॅच. गुजरातचे देखील बरेचसे खेळाडू या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आराफ आहे आणि बॅटिंगसाठी तनुष कोटियन. यावेळेला बिग हिट केला जातो. प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलं गेलं लांब 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 खूप लांब षटकार. एक बिग हिट या ठिकाणी करण्यात यशस्वी होताना पाहायला मिळाले ते म्हणजे प्रथमेश बेलछेडा. धावसंख्येला पुढे पाठवलं. 56 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. विक्रो विधानसभा संघटक परम यादव साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी राहुलजी पौडकर असतील त्याचबरोबर अष्टविनायक क्रिकेट क्लब विक्रोलियन्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ज्यामध्ये आज 1 लाखाचं बक्षीस विजेत्याला दिलं जाईल. उपविजेत्याला 50,000चं आणि मुंबई महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू देखील आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. ही या क्रीडा स्पर्धेची उपलब्धी आहे. आराफ बॉलिंग करतायत. बदलापूरचे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे चांगली कारण नुकतीच युवा सेना चषकात मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आराफ. बिग हिट. वाह पुन्हा एकदा जबरदस्त हिट. या बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. फुलटॉसचा बॉल एकदा का बॉल बॅटवर आला तर असं मला वाटत होतं की सर्कल मध्ये तरी एवढा लांब जाणार नाही परंतु सर्कलचं मैदान देखील एवढ्या मोठ्या लांबवर देखील एवढ्या लांबवर चेंडू जाताना पाहायला मिळत आहेत. क्वचितच जसे आम्हाला रबर बॉलचं क्रिकेट खेळतोय की काय कारण या मैदानात रबर बॉलच्या क्रीडा स्पर्धा आणि असे षटकार आपण पाहत असतो आणि प्रथमेश बेलछेडा तेवढ्या लांबवर फटके या ठिकाणी खेळत आहेत. स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल 6 40 वर बॅटिंग करतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ढकललं कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पाहू शकता क्षेत्ररक्षणासाठी हितेंद्र सिंग जाडेजा. क्या बात आहे. खास कच्छ वरून आलेले खेळाडू कच्छ राजकोट सौराष्ट्र वरून आलेले खेळाडू देखील स्पर्धा मॅच खेळत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर अपील केलं गेलं आराफ यांनी आणि ते अपील उचलून धरलंय. बाजून माघारी परतावं लागेल प्रथमेश बेलछेडा यांना परंतु खूप चांगली कामगिरी त्या अगोदर त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली.
हॅलो 64 धावसंख्या टीमची आहे आणि 19 चेंडूमध्ये 42 रनची एक बहुमूल्य कामगिरी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. वा, प्रथमेश बेलछेडा आपल्या सहज सुंदर फलंदाजी बरोबर आक्रमकतेची देखील जोड देताना पाहायला मिळाले आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर माझ्या मते एलके स्टारचे 64 64 धावा धावफलकावर आहेत. मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आराफ यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एलके स्टार राजकोटचे देखील खेळाडू म्हणजे काल रात्रीच घाटकोपरला जी 10 लाखाची स्पर्धा सुरू आहे तिकडे सेमीफायनल मध्ये एलके स्टार राजकोट कांधारी किंग दाखल झालाय आणि त्याचे देखील बरेचसे खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. पिंटू पारच्या बॅटिंगसाठी आले, त्यांच्यासाठी एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आराफ यांचा, परंतु पहा व्हाईट बॉल प्लस बाईच्या स्वरूपातील येणाऱ्या 4 धावा, एकंदरीत 5 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. बघता बघता आता हे आव्हान उभं राहिलंय आणि समोर जरी बलाढ्य संघ असेल परंतु दुसऱ्या बाजूला GI11 विक्रोळी हा विक्रोळीचा असा संघ आहे कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो आणि मैदानाच्या आतमध्ये समर पारच्या म्हणजेच पिंटू आणि त्यांच्या बरोबरीने मुंबई रणजीपट्टू आणि ज्यांनी भारतीय अंडर 19 संघाचं देखील प्रतिनिधित्व केले असे तनुष कोटी नॉन स्ट्राईकला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. लेग बॅचच्या स्वरूपातील धाव मिळताना पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिला तर 70 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत. तनुष बॅटिंग करतायत ऍज अ गोलंदाज म्हणून, एक ऑलराऊंडर आहे. मुंबई प्रीमियर लीग खेळताना त्यांना आपण पाहिलं, मुंबईच्या रणजी संघात देखील त्यांना आपण खेळताना पाहिलं आणि सध्या जर पाहिलं तर आज टेनिस बॉलच्या क्रिकेटवर देखील तेवढंच प्रेम आहे आपल्या पिताश्रींप्रमाणे करुणा कोटीन यांचे चिरंजीव. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 71 धावा. गुणलन लेखिका म्हणून आमच्या सोनमताई चव्हाण खास रत्नागिरीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत या मॅचचं. त्याचबरोबरीने संपूर्ण 70-70 ची टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करताना देखील आपल्याला पाहायला मिळते. अराफ यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. क्षेत्ररक्षक पद्धतीने येत आहेत, बॉल अडवतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो अतिशय सुंदर गॅदर होऊ शकला नाही. 2 रन मात्र त्या ठिकाणी मिळतील. राहुल जोगाडिया, चपलतेचं दुसरं नाव राहुल आणि त्यांच्याकडून मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला आणि स्कोर जर पाहिला तर 5 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर संपल्यानंतर झालाय तो 73-74 धावांचं लक्ष. तर जेवढं सोपं तेवढं कठीण देखील आहे. समोर जर पाहिलं तर देशातील मातब्बर खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्थानिक GI11 संघ जरूर आहे परंतु त्यांच्याकडे खूप चांगली क्षमता आहे. या डावाला नक्कीच असे काही बॉलर्स त्यांच्याकडे देखील आहेत, थांबू शकतील त्यांना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विक्रोळी विधानसभा सचिव या ठिकाणी विक्रम कदम साहेबांचं आगमन होतंय. त्यांचा आम्ही विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पहा, इकडे आमदार चषक स्पर्धा जरी असेल तरी इथे सर्वपक्षीय एका मंचावर येताना पाहायला मिळतात. कारण क्रिकेटला कधी तुम्ही एखाद्या पक्षाशी किंवा विविध जाती धर्मांशी देखील बांधून ठेवलेलं नाही आपण कधी, कारण ते सर्वांचं आहे. आणि या स्पर्धेसाठी विक्रम कदम साहेब आपण उपस्थित झालात, या आमदार चषकाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर या ठिकाणी अश्वजी साहेब या ठिकाणी उपशाखा अध्यक्ष उपस्थित राहत आहेत. त्यांचाही विशेष सन्मान राहुलजी पौडकर उपशाखा प्रमुख यांच्या किंवा या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या वतीने केला जातोय. आपण दोनही मान्यवर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात, या स्पर्धेची आमदार चषकाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या दोघांचंही आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहोत.
चला बॅट्समन पाठवा. हा, बॅटिंग करणारी टीम एक प्लेअर या ठिकाणी कृपया पाठवायचं आहे तुम्हाला. रविराज आहिरे तर आहेत स्ट्राईकवर. बॅटिंग टीम एक प्रतिनिधी कृपया पाठवा. बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी. सर थांबा, मॅच चालू करू नका. ओमकार भाटकर बॉलिंगसाठी येत आहेत. स्ट्राईकवर रविराज आहिरे पाहतोय आपण. नाशिकचे खेळाडू आहेत. नॉन स्ट्राईकला प्रदीप पाटील जे सुरतचे खेळाडू आहेत. आणि गोलंदाजीसाठी या विक्रोळीचा लोकल बॉय ज्यांनी अगदी सुप्रीमो चषकाचा बेस्ट बॉलरचा किताब देखील घेतला होता, तेच येथील बॉलिंगसाठी ओमकार भाटकर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर थोडेसे प्रभावित झाले होते. ही खासियत आहे त्यांच्या गोलंदाजीची. आणि थोडीशी उंची या बॉलला दिली होती. आकाश जांगिड यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहिल्या डबल माइंड झाले. बॉल अडवायचा की कॅच पकडायला जायची, आणि पहिला चेंडू तर निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. लक्ष जर पाहिलं तर समोर आहे 74 धावांचं. 74 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर GI11ने चांगली केली आहे. यावेळी जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी मिळेल. ओमकार यावेळेला बिग हिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळला जातोय 4 धावांसाठी. रविराज आहिरे. रविराज आहिरे देखील गेल्या काही वर्षात खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतोय, कारण व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतात. अर्जुन संघटना बोरीमधून सुप्रीमो खेळले होते ज्यावेळेला लक्षात आले रविराज आहिरे. त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये, मग कधी उमर 11 संघामध्ये जर खेळताना त्यांना पाहिलं, कधी शिवशक्ती पाले संघात खेळताना पाहायला मिळालं, आणि सध्या LK स्टार राजकोट कांदारे किंग या संघात देखील त्यांना आपण खेळताना पाहतोय. मागील काही स्पर्धा रविराज आहिरे नाशिक बॅटिंगसाठी आहेत, तर बॉलिंगसाठी ओमकार भाटकर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतील. स्कोर जर पाहिला तर 5 झालाय. पहिली ओव्हर सुरू असताना 74 धावा करायच्यात 5 ओव्हरमध्ये. लक्ष तसं पाहिलं तर एक चांगलं आव्हान उभं केलंय, परंतु बॅटिंग करणारी टीम देखील तेवढीच तगडी आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने या बॉलला खेळलं, आणि आणखीन एक सुंदर फटका येताना पाहायला मिळाला रविराज आहिरे यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार रविराज आहिरे. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करतायत सध्याच्या घडला जर पाहिलं तर या ठिकाणी ओमकार भाटकर. स्कोर जर पाहिला तर आता स्थिरावला असेल तो 9 धावांवर. एक चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. विक्रोळीचं हे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचा एक इतिहास आहे. अतिशय सुंदर असं क्रीडांगण चारी बाजूला. यावेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चपळतेने आले. चेंडूची फेक देखील तेवढीच सुंदर पाहायला मिळाली. वा. आणि या स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जाईल तो म्हणजे 10 वर पहिली ओव्हर सुरू असताना 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष तसं पाहिलं गेलं तर मोठा आहे, परंतु क्षमता आहे या फलंदाजांमध्ये देखील या लक्ष्याचा पाठलाग करण्याची. हो हो, ही खासियत आहे या गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये अँगल बनवत आला. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेली आहे आणि स्कोर जर पाहिला तर 10 म्हणजे नियंत्रित म्हणावी लागेल धावसंख्या. कारण अजूनही जर पाहायचं झालं तर 64 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायच्यात. लक्ष आता मात्र थोडंसं मोठं झालंय, परंतु क्षमता आहे या फलंदाजांमध्ये या लक्ष्याचा पाठलाग करण्याची. अतिशय आणि एकदा म्हणजे क्रिकेटमध्ये शिस्त येणं गरजेचं आहे आणि अमोल म्हात्रे सर स्वतः त्यासाठी आग्रही आहेत. आणि म्हणूनच की काय या स्पर्धेमध्ये राहुल पौडकर यांच्या बरोबरीने स्वतः या स्पर्धेचे सर्व नियोजन ते पाहत आहेत आणि ही स्पर्धा वेळेत कशी पूर्ण होईल. अगदी 5वी मॅच सुरू आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे स्पर्धा योग्य वेळेत चालू झाल्यावर वेगळ्या वेळेत संपतात देखील आणि जास्त षटकांच्या मॅचेस देखील खेळवता येतात. त्यासाठी आयोजकांनी देखील मनावर घेणं गरजेचं आहे आणि खेळाडूंची त्यांना साथ लाभणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतील फकीरा. नक्कीच कालही 9:30 वाजता मॅच सुरू झाली, आजही 9:30 वाजताच मॅच सुरू झालेली आहे. फकीरा येथील गोलंदाजीसाठी पाहूया. खूप प्रभावित केलं तर फकीरा यांनी ज्या वेळेला गोलंदाजी केली होती राष्ट्रवादी चषकामध्ये, आज आमदार चषकात गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. रविराज अहिरे बॅटिंगसाठी. पहिला बॉल फकीरा यांचा. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षक सॅम्युअलच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबतोय. 10 वर रिक्वायर रन रेट मात्र आता वाढत जाणार आहे. 23 बॉल आणि 64 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतो. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु माघारी पाठवलाय. तनुष कोटेन त्या ठिकाणी होते आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 11 धावांवर. अजूनही 74 धावांचा पाठलाग मात्र एकंदरीत करायचा आहे आणि तो करत असताना दुसरी ओव्हर सुरू आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. जो दुसरी ओव्हर आहे पॉवर प्लेची आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. प्रदीप पाटील सुरतमध्ये खूप मोठा डंका प्रदीप पाटील या नावाचा आपल्याला पाहायला मिळतो. गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यावेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय प्रदीप यांच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि चेंडूची फेकही केली. वा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण येताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम रॉक अँड रोल अर्थातच संतोष बंड या संघाचे व्यवस्थापक आहेत. वा, फकीरा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. दबाव आता फलंदाजांचा वाढणार आहे. नावलौकिक असणारे बॅट्समन आहेत जरूर, परंतु रन तर कराव्याच लागतील. 74 धावा करायच्यात. आता मात्र बॅट फिरवावी लागणार आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी लगाम घालण्यात यशस्वी राहिले दोन्ही गोलंदाज, ओमकार भाटकर सुद्धा आणि फकीरा सुद्धा GI11 टीमसाठी. यावेळेला बिग हिट केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पकडली जाते कॅच. फकीराला मिळतं यश आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी प्रदीप पाटील यांना.
बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत हितेंद्र सिंग जाडेजा, हितू जाडेजा, गुजरातमधील आणखीन एक लोकप्रिय खेळाडू. राजकोट, सौराष्ट्र, कच्छ या परिसरामध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा देखील नेहमीच गाजवताना हितू जाडेजा यांना पाहायला मिळतं. आक्रमक फलंदाजी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी आता मात्र करतात, कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. तर जाऊयात फकीरान मात्र आतापर्यंत खूप प्रभावित केले, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 12वर धावसंख्या पाहायला मिळते. 2च रन आतापर्यंत फकीर यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. हितू जाडेजा लांबवर षटकार मारण्यासाठी ओळखले जातात आणि आता मात्र रॉक अँड रोल टीमला तेच पाहिजे, लांबरचे मोठमोठे फटके पाहिजेत, कारण ही रन रेट जो आहे आता मात्र थोडंसं दुरावत चाललंय. 62 रनची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अशक्य आहे का? तर नाही, ते होऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. लोअर फुल टॉस बॉल त्याला खेळलं मिड ऑफला, तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे दानिबाई रन मात्र मिळणार नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी फकीराकडून झाली आणि या ओव्हरमध्ये केवळ 2 रन आलेले आहेत. माफ करा, 3 रन आलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी आणि स्कोर जर पाहिलं तर 12. 3 ओव्हरमध्ये अजूनही रन करायचे आहेत ते 62. 13. पहिल्या ओव्हरला 10 रन होते, या ओव्हरला 3 रन आलेत. गणेश देठे येतात गोलंदाजी करण्यासाठी. बांद्र्याचे एक वेगवान गोलंदाज, ज्यांच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आहे शक्ती चषकातील. गोलंदाजीच्या जोरावर तेच येतात गोलंदाजीसाठी गणेश. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने पाठवला, धावा मिळतील 4. चौकार येतोय आणि धावसंख्या पुढे जाईल. रिक्वायर रन रेट जरी वाढत असेल तर प्रयत्न करावे लागतील. रवी आहिरे आणि हितू जडेजा यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. स्कोर जर पाहिलं तर 17 आहे. आणखीन एक विकेट, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि आता रविराज आहिरीला देखील माघारी परतावं लागतील. फकीरा खूप चांगली कॅच पकडतायत, तर गणेश देठे यांना यश मिळतं. एक चौकार आला, पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रयत्न जरूर झाला आणि कारण अखूट टप्प्याचा ऑप्टिमच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु फकीरा डीप पॉइंटला तैनात आहेत. तिकडनं कव्हरच्या दिशेने थोडेसे आले, तिकडनं पकडली गेली कॅच आणि रविराज आहिरे आउट होतील आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातील राहुल जोगाडिया. तर आता मात्र थोडस तर आता मात्र रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 17 झालाय. 64, 74,
74 रनचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे एक मोठं लक्ष आहे. अजूनही जर पाहिलं तर 16 बॉल आणि 59 रनची आवश्यकता. 17 बॉल आणि 57, माफ करा, 16 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. हितू जडेजा क्षमता आहे त्यांच्यामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. गणेश देठे घेत आहेत आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक. का माझ्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील आहे. गोलंदाजच्या जोरावर दाखवून देत आहेत त्या ठिकाणी गणेश देठे. आणखीन एका मातब्बर खेळाडूला माघारी पाठवलंय, म्हणजेच आउट झाले या ठिकाणी. या अगोदर जर पाहिलं तर रविराज आहिरे बॅक टू बॅक हितू जडेजा यांना देखील माघारी परतवण्यात यशस्वी झालेत. अर्णव स्पोर्ट्सचे सर्व सुशीलजी देखील या ठिकाणी येत आहेत. अर्णव नावाचा बॅटचा ब्रँड आता मुंबईमध्ये खूप लोकप्रिय होऊ लागलाय आणि सुशीलजी आपल्यास खूप सारे शुभेच्छा असतील. येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र देखील हा अर्णव ब्रँड गाजवल्याशिवाय राहणार नाही. आपणास आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा बॉल हातातून निसटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. कुलदीप येत आहेत. कुलदीप रावल बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. तर पाहूया. यावेळी जर पाहिलं तर आणखी एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. गणेश देठे यांच्याकडून वेगवान गोलंदाजी केली जाते. विशेष म्हणजे शरीरापासून थोडीशी दूर ठेवणारी गोलंदाजी. त्यावर फटके तर खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अयशस्वी होतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा या ठिकाणी आपण पाहू शकता. धावसंख्या 4 ने पुढे जाते. अजूनही 12 बॉल आणि 51 रनची आवश्यकता आहे. 51 रिक्वायर. तर स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा, कारण ही स्पर्धा आमदार चषक क्रीडा स्पर्धा पाहतोय. एक भली मोठी क्रीडा स्पर्धा विक्रोळीच्या सर्कल मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये आज देशातील तारे सितारे या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक ओमकार आणि आणखीन एक पकडली जाते कॅच. फकीराला मिळते विकेट. कुलदीप रावल देखील बाद. तुषार पवार येतात बॅटिंग करण्यासाठी. फकीराला मात्र विकेट मिळताना पाहायला मिळाली. पहिल्या डावाचे नायक जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा राहिले, ज्यांनी 42 रन केल्या.
लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळलाय त्याला, काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होईल, तिकडे 1 रन मिळेल. मॅचवर मात्र आता जवळपास पकड बनवली आहे, कारण परंतु मॅच संपलेली नाहीये. आतषबाजी करावी लागेल षटकार चौकारांची. 10 बॉलमध्ये 50 रनची आवश्यकता. चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. तुषार पवार यांच्या बॅटमधून आला षटकार, चांगला फटका होता, नक्कीच एनर्जी देईल. अजूनही 44 रन करायचे आहेत, 9 बॉल बाकी आहेत, मॅच संपलेली नाहीये. तुषार पवार प्रयत्न करतील, ठाण्याचे खेळाडू आहेत, एक दर्जेदार क्रिकेट बंड्या बॉईज टीम साठी देखील गेली काही वर्ष त्यांना खेळताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र फिरक घेणारा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर ते यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाईल. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 8 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. एज घेऊन बॉल मात्र पाठीमागे जाईल आणि आता औपचारिकतेच्या दिशेनेच मॅच निघाली दिसते. 43 रन 7 बॉल मध्ये करायचे आहेत. चला एस ए ब्रह्मा टॉस साठी यायचे. अमित गुप्ता, दिलीपभाई गवस यांची टीम एस ए ब्रह्मा टॉस साठी या. हो हो, खुश केलं. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु एक छाप मात्र या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत. षटकार येताना पाहिला मी तो राहुल जोगाडे यांच्याकडून. मंदार गुरव यांची आठवण या ठिकाणी नक्कीच झाली आहे, कारण अशा प्रकारचे स्ट्रोक ज्यावेळेला येतात आता मंदार गुरव यांची आठवण नक्कीच होईल. हा कारनामा त्यांनी नक्कीच केलाय. आणि आता मात्र मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाते. धावांची आवश्यकता जर पाहिली तर आहे अजूनही 37 पाहिजेत. 6 बॉल बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता. गजेंद्र येत आहेत गोलंदाजीसाठी. सहा बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. तुषार पवार, सर्कल मैदान आहे. लोअर फुलटॉस होता, त्याला पाठवलं मिड विकेटला आणि तिकडे 1 रन मिळेल. आता मॅच मधील केवळ औपचारिकता शिल्लक राहताना पाहायला मिळते. प्रथमेश बेलशाळे यांची खूप चांगली कामगिरी राहिली, तर विनंती असेल एस ए ब्रह्मा काळा चौकी टॉस साठी यायचंय. एस ए ब्रह्मा काळा चौकी रायगड.
एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एकाच जावर समाधान मानावं लागेल आणि मॅच मधील केवळ आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी विनंती असेल एस ए ब्रह्मा या लवकर. आणखीन एक चांगला चेंडू आणि मॅचला मात्र या ठिकाणी GI11 रॉक अँड रोल संघाच्या विरुद्ध एक भव्य विजय साजरा करत असताना विजय संघाचं या ठिकाणी अभिनंदन आणि त्याचबरोबर रॉक अँड रोल संघाला देखील पुढल्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा असतील. आणि पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा प्रथमेश बेलछेडा 42 धावांची एक जबरदस्त खेळी ज्यांच्या माध्यमातून खेळली गेली त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. टॉस साठी या GI11 आणि एस ए ब्रह्मा टॉस